देवा माझे मन लागो चरणी देवा माझे मन लागो तुझे 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 चरणी संसार व्यसनी पडण्याआधी संसार व्यसनी पडण्याआधी संसार व्यसनी पडण्याआधी नामस्मरण करो संत समागमी नामस्मरण करो संत समागमी व्यसनी पडोने संसार व्यसनी पडोने नामस्मरण करो नामस्मरण करो देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन देवा माझे मागणी नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ देई नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमः पाण्डुरङ्गा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा
संतती त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कथेचा विस्तारू कथेचा विस्तारू. श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. श्री राधे मेरी स्वामिनी क्या बात है. मैं राधे जी को दास. जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन में वास. कलावती जीवो धरार्थावतारम कलंकांक तेजोधिकामोदिवक्त्रम् फलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवा. नमो ज्ञानेश्वर ओम 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 नमो ज्ञानेश्वर विठ्ठल 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 देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोनी दी नामस्मरण घडो संत समागम वाओगाची भ्रम नको देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या सेवेकरता निवडलेला अभंग, ज्यांच्या पादस्पर्शाने पवित्र झालेले पैठणगाव, नवे नव्हे तर ज्यांनी एकनाथी भागवतासारखा ग्रंथ आपल्याला दिला, आणि एवढंच नाही तर ज्यांना पूर्ण विश्वाने शांती ब्रह्म पदवी द्यावी असे असणारे श्री संत एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा आणि मागणी पर प्रकरणाचा
कीर्तनातील अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठला आणि आजच्या कीर्तन सेवेचं कारण हे सर्वांना ज्ञात आहे. मी सांगायची गरज आहे का? पण तरीही वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. किमकिम कारणम, काय कारण आहे नेमकं या सेवेचं हे सांगणं कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आम्ही अहिल्याच्या लेखी जागर नारी शक्तीचा आणि जागर भक्तीचा राज्यस्तरीय महिलांचा भव्य दिव्य असा हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि सगळ्यात मोठं तुमचं माझं भाग्य म्हणजे ज्या भूमीमध्ये आपण हा सप्ताह करतोय ना, त्या स्त्रीचं कर्तृत्व आणि त्या मातेचं कर्तृत्व हे पूर्ण विश्वाला आजही तिच्या पुढे नतमस्तक करायला लावतंय. लक्षात घ्या. अधिकार कुणाचा आहे? तर पुण्यश्लोक माता अहिल्या देवीची. आणि यांच्या जयंती निमित्त आज तुम्ही आम्ही या नामसप्ताहामध्ये उपस्थित आहोत. तुम्ही सर्वजण या ठिकाणी आला म्हणजे याला काही कारण आहे. प्रत्येक जण येताना कीर्तनात येताना काहीतरी मनात अपेक्षा ठेवून येतो. नवे नवे तर आपण एवढं तरी मान्य करतो की देव आहे म्हणून आम्ही कीर्तनात मानतात ना देव. झोपल्या का काय मावशा? जागे येत ना? आला ना? मग बोलायचं कीर्तनात, झोपायचं नाही. आणि कीर्तनात बसल्यानंतर डुकल्या खायच्या अजिबात. आणि कुणीच म्हणायचं नाही मी समाधीला बसले होते. असलं तर जमत नाही. तपाला बसले होते, समाधीला बसले होते, नाहीतर या टेकणाऱ्यांना आधी बाजूला काढीन. नाही बसा. आणि दुसरी गोष्ट, कीर्तनात शेजाऱ्यांनी चष्मा लावलेला असता तर जरा जास्त लक्ष द्या. चष्म्याच्या आतून डोळे झाकल्याचा पत्ता लागत. आणि लक्षात घ्या, झोपलंच कुणी तर चिमटा घेऊन उठवायचं. पाप कीर्तनात लागत का लागत नाही? कारण आहे याला. का लागत नाही? कारण कीर्तनात बसल्यानंतर आपल्या शेजारचा जर झोपला असेल त्याचे 2 नाम ऐकायचे राहतात. आणि ज्यावेळेस चिमटा घेऊन उठवतात ते सुद्धा त्याला ऐकू, समाधीला बसू देऊ नका. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि ज्यांच्याकडून ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचली असे असणाऱ्या आपल्या सर्वांच्या आदरणीय नवे तर आमच्या गुरु भगिनी की ज्यांना आम्ही खूप जवळून एकमेकींना पाहिलेलं आहे असे असणाऱ्या कीर्तनकार नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे अशा असणाऱ्या हरिभक्त पारायण तेजश्रीताई दिंडे यांनी फोन केला आणि सांगितलं ताई ही सेवा आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही म्हणता कीर्तनकार महाराज फक्त कीर्तनच करताय का? असं नाही. तर माझी सोलापूर जिल्हा परिषद येथे 6वी ते 8वी शिक्षक म्हणून निवड झाली. आणि त्याच्या पुढे जाऊन हे सांगायचं, माझी तिथं जॉईनिंग होती परंतु डेट ती पण पुढे गेली म्हणून आज मी तुमच्या सर्वांच्या इथे समोर उपस्थित आहे. पण यातून मला तुम्हाला एक सांगायचं, इथं येण्यासाठी सुद्धा भाग्याची गरज होती आणि ते माता अहिल्याच्या कृपेने मला मिळालं. आणि तुम्ही सर्व श्रोते सज्जन, सर्व गावकरी मंडळी सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आज माझा इथे येण्याचा योग लागला. नाहीतरी मज पामराई काय थोरपण पायीची वाहन पायीवरी. माझं इतकं मोठं भाग्य आज उदयाला आलेलं आहे. म्हणून माझं खरंच खूप मोठं भाग्य आहे नवे तर आज इतका सुंदर नामसप्ताह गावामध्ये होतोय. तुमचं खूप मोठं भाग्य आहे. म्हणून सर्वांनी स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. इतका सुंदर नियोजन तुम्ही सर्वांनी केलेलं आहे. खूप छान. भगवंत तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. म्हणून आज कीर्तनाला बसलेले आहात तुम्ही तर सर्वांनी कीर्तन शांत चित्ताने एक चित्ताने ऐकावं एवढंच विनंती. आणि या ठिकाणी आपले असणारे हरिभक्त पारायण गायनाचार्य कीर्तनकार नवे तर पारनेरची शान असं म्हटलं वावगं नाही. आणि यापेक्षा मोठं म्हणजे ज्यांचं संपूर्ण महाराष्ट्रात नाव आहे असे असणारे आपले हरिभक्त पारायण बाळकृष्ण महाराज दळवी तेही या ठिकाणी उपस्थित आहेत गायनासाठी. नवे तर ही सर्व संस्थेतील आमच्या पारगावच्या विद्याताई ओम चैतन्य वारकरी शिक्षण महिला वारकरी शिक्षण संस्था
लक्षात घ्या, आई वडिलांनी मुलांना काय द्यावं? सर्वांगाचे कान करून ऐका. आई वडिलांनी मुलांना काय द्यावं? आई वडिलांनी जन्मापासून त्यांच्या मरेपर्यंत मुलाबाळांसाठी किती पैसे बँकेत ठेवले याला किंमत नाही. किती पैसे बँकेत ठेवले याला किंमत नाही. किती प्रॉपर्टी जमा करून ठेवली याला किंमत नाही. किंमत याला आहे की त्या आई वडिलांनी मुलांना संस्कार कसे दिले, आचरण कसे शिकवलं आणि विचार कसे दिले याला किंमत आहे. कारण आणि असंच बोलत नाही, कारण तुम्हाला सांगते, लक्षात घ्या, खूप आई बापांनी खूप श्रीमंत खूप पैसे कमवले, खूप मुलाबाळांसाठी प्रॉपर्टी ठेवली, परंतु ती मुलं जर संस्कारी नसतील तर ती प्रॉपर्टी लास्ट पर्यंत राहील की नाही याची गॅरंटी नाही. पण त्या आई वडिलांनी जर मुलांना संस्कार दिले तर ती प्रॉपर्टी नसली तरी चालेल, ती मुलं ती प्रॉपर्टी कमवू शकतात. का? तर आई वडिलांनी त्यांना संस्कार दिलेले आहेत आणि हे सगळे संस्कार यांना दिलेले आहेत म्हणून आज या सर्व या ठिकाणी उभ्या आहेत. लक्षात घ्या, विद्याताई रेपाळे यांची संस्था आणि या संस्थेतील हे सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणून मुलींना काय शिकवावं हे या ठिकाणी शिकलं पाहिजे, मुलांना काय शिकवावं या ठिकाणी घेतलं पाहिजे. म्हणून जीवनात आलेला आहात तर यांच्याकडे एकदा पाहिलं पाहिजे, हे संस्कार मुलांना दिले पाहिजेत. एवढंच नाही तर सर्वांगाचे कान करून ऐका. आता मागे वर्ल्ड कपची मॅच झाली, हो की नाही? त्याच्यानंतर आता काय झालं? IPL झालं. तुम्हाला एक सर्वांगाचे कान करून ऐका, एक वाक्य सांगते आणि नंतर प्रतिसाद द्या. संपूर्ण कुटुंब एकत्र बसून, घरात एकत्र बसून वर्ल्ड कपची मॅच पाहतं. सर्व कुटुंब एकत्र बसून वर्ल्ड कपची मॅच पाहतं. सर्व कुटुंब एकत्र बसून हिंदी, मराठी, बॉलिवूड, टॉलिवूड नाहीतर हॉलिवूड कोणताही चित्रपट पाहतं. परंतु जोपर्यंत तुमचं सगळं एकत्र कुटुंब बसून भगवान परमात्म्याचं दिवसातून 10 मिनिटं नामस्मरण करत नाही, तोपर्यंत तुमची मुलं संस्कारी होतील याची गॅरंटी आजच्या कलियुगात देता येणार नाही. 10 मिनिटं रोज भगवंताचं नामचिंतन होत नाहीत, तुमच्या मुलाला संस्कार शिकवायची गरज कधीच पडणार नाही. शब्द लिहून घ्या. विठ्ठल विठ्ठल म्हणून जीवनात आलेला आहात तर असे काहीतरी कर्म असावे. नव्हे तर आपल्या हरिभक्त पारायण गायनाचार्य कीर्तनकार सुप्रियाताई या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांची मिरवणी आहे. नियोजक या कार्यक्रमाच्या आणि आयोजक आपल्या तेजश्रीताई दिंडे त्याही या ठिकाणी उपस्थित राहिल्या. त्यांनाही निमंत्रण होतं तरी त्या तिकडून इकडे आलेले आहेत. कशासाठी? फक्त कीर्तनासाठी. आणि आपले हरिभक्त पारायण मृदुंगाचार्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे, आपले असणारे लग्गी सम्राट सौरभ महाराज उकले हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांचीही खूप ऋणी आहे आणि दादाही या ठिकाणी होता, अभिषेक दादाही होता, त्या सर्वांची ऋणी आहे. आणि आपले हार्मोनियम वाले दादा, काय नाव आहे? सुजित. हरिभक्त पारायण सुजित दादाही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची मिरवणी आहे. आणि हरिभक्त पारायण इंगळे महाराजही या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचीही मिरवणी आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं हे कीर्तन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये ज्याला पाहायचे त्याच्यासाठी मिळणार, ज्याला पाहायचं कीर्तन त्याला लगेच ते युट्यूबवर सर्च केलं की मिळणार. आपले असणारे युट्यूबवाले दादाही या ठिकाणी उपस्थित आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय त्याला कारण असणारे आपला हा आपली झांबरे साऊंड सिस्टीम तेही या ठिकाणी आहे. त्यांची मिरवणी आहे. खूप सुंदर पद्धतीने तेही या ठिकाणी साथ देत आहेत. म्हणून सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. आज मागणीचा दिवस म्हणजे या सगळ्यांचे आभारच मानायचे आपल्याला. आणि मागणी म्हणजे आज आपला हिशोबाचा दिवस आहे. जसं पूर्ण आठवड्यावर काम केल्यानंतर माणूस शुक्रवारी जातो ना घ्यायला, हो ना? हा, आपल्याला घ्यायचंच आठवतं, हो ना? तसा आज आपला घ्यायचा दिवस आहे मागणीचा. आजपर्यंत जेवढं पुण्य केले मागच्या 6 दिवसात ते 7व्या दिवशी आपल्याला मागायचंय आणि प्रसाद रूपाने ते आपल्याला उद्या मिळणार. म्हणून काय मागायचं हे आजच्या कीर्तनातून आपल्याला नाथ महाराज शिकवतात. विठ्ठल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या कार्यक्रमाचे आधारस्तंभ, आपल्या सर्वांचे आधारस्तंभ असे असणारे माजी मंत्री, आमदार, प्राध्यापक
रामजी महाराज रामजी शिंदे साहेब. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला उद्याचंही नियोजन कळलं की साहेब हे संपूर्ण इथं कितीही मोठी पब्लिक येऊ त्या संपूर्ण पब्लिकला अन्नदान त्या ठिकाणी करतात. महाप्रसाद असतो. ही सगळ्यात मोठं दान आहे, लक्षात घ्या. म्हणून साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि आता आपण आपल्या अभंगाकडे वळूया. विठ्ठल 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 महाराज अभंगामध्ये भगवंताकडे मागणी करतात. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी, नामस्मरण घडो संत समागम, बाऊगाची भ्रम नको देवा. ज्ञान वैराग्यासहित भक्ती साधनेला नवसंजीवन देणारे मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय, तसेच अखिल विश्वाचे परमार्थ प्राण श्री संत तुकोबाराय, पैठण निवासी एकनाथ महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण नमन करू आणि आपल्या कीर्तनाच्या अभंगाच्या दिशेने वळूया. सर्वांनी टाळी वाजवायची, लक्षात घ्यायचा. मी सांगेल तेव्हा टाळी वाजवायची. विठ्ठल 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 शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती आमचा दैवत छत्रपती, दैवत छत्रपती दैवत छत्रपती. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत 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 छत्रपती नामचा दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती. दैवत छत्रपती गामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती गामचे दैवत छत्रपती, छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर 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 हर. दैवत छत्रपती गामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती गामचे दैवत छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. लक्षात घ्या. या अभंगामध्ये नाथ महाराज तुम्हाला सांगतायत की भगवंताला जर तुम्हाला काही मागायचं असेल तर काय मागावं. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी. तुम्हाला आम्हाला हा प्रश्न पडतो की या अभंगामध्ये नाथ महाराज भगवान परमात्म्याला मागणी मागतायत. मग नाथ महाराजांना खरी मागणी मागण्याची गरज आहे का? कारण लक्षात घ्या, जन्माला आलेला माणूस रोज देवाला काही ना काही मागत असतो. आता एक सर्वांगाचे कान वाक्य ऐका. तुम्ही इथं बसलेले आहेत, असा कुणी इथं बसलाय का की ज्याने भगवंताला काहीच मागितलं नाही? हात वर करा. काहीच मागितलं नाही, हात वर करा. मावशांनो, सगळ्यांनी मागितलंय काही ना काही. आओ तुम्हाला सांगते, इथं मी उभा आहे, इथं एवढे येतं, यांनी काही ना काही मागितलं असेल. तुम्ही काय? मला एक तुम्हाला यातून सांगायचं आहे की बघा, भगवंताला प्रत्येक जण काही ना काही मागत जीवनात असतो. जन्मापासून मरेपर्यंत काही ना काही मागत असतो. पण सर्वांना एक सांगायचंय मला, लक्षात घ्या. मागत असताना आम्ही मागतो काय? भगवंता मला हे दे, मला ते दे. आणि मागताना आपली मागणी अशी असते, मला एवढे पैसे सापडू दे, मला तेवढे पैसे सापडू दे, हो की नाही?
काही जण म्हणतात ना, अशा अनेक मागण्या असतात, परंतु एक सर्वांगाचे कान करू नये का? तुम्ही भगवंताला मागितलं, भगवंता मला आज 1000 रुपये सापडू दे, आणि त्याच दिवशी तुम्हाला कोटी रुपये सापडणार असले तर वाया गेली की नाही मागणी? तसा प्रकार आहे. भगवंताला काय मागावं हे तुम्हाला आम्हाला कळलं पाहिजे. ते नाथ महाराज सांगतायत त्या अभंगामधून तुम्हाला आम्हाला. विठ्ठल विठ्ठल टाळी टाळी आवाज व्यवस्थित करा तुम्ही. म्हणून नाथ महाराज तुम्हाला मला उपदेश करतायत की बाबांनो, देवाला काही मागायचं असेल ना तर काही मागू नका. संसारात कायमच दुःख आहे. तुम्ही आम्ही काही ना काही देवाला मागतच असतो. मग काय मागावं हे सांगण्यासाठी तुम्हाला आम्हाला उपदेश करत आहेत. कारण संतांचा अवतार हा कशासाठी असतो तर तुम्हाला आम्हाला जागवण्यासाठी असतो. महाराज काकड्यामध्ये सुंदर वर्ण करतात आणि ते म्हणतात, उठा जागे भारे, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे, स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माता, चरणी ठेवा हा चुकवी व्यथा जन्माचा, चुकवी व्यथा जन्माचा, धनदारा पुत्र, धनदारा पुत्र, हे उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माचा, जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्माच्या. तुम्हाला आम्हाला उठवण्यासाठी, जाग करण्यासाठी सांगतायत. 3 वर्ग पडतात. सर्वांगाचे कान करू नये का? पहिला वर्ग आहे की जो आहे जगवणारा आपल्याला, ते आहेत कोण? भगवान परमात्मा. गीतेत सांगितलं जातं, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवासम शरणम सुहृत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्यय. भगवान परमात्मा काय करतोय? तुम्हा आम्हाला जगवतोय. आणि दुसरा वर्ग आहे तो म्हणजे तुम्हा आम्हाला जागवणारा, ते कोण आहेत? संत. आणि तिसरा वर्ग आहे तो म्हणजे जगणारा, ते म्हणजे तुम्ही आम्ही ते. आणि आता लक्षात घ्या, जगवणारा, जागवणारा आणि जागविणारे याच्यामध्ये फक्त काना वेलांटीन मात्र्याचा फरक, याच्यापेक्षा वेगळा फरक नाही. परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, काना मात्रा आणि वेलांटी याने समुद्रासारखा अर्थ बदलत असतो. 3 शब्द सांगितलेत, मी सांगत नाही. बाबा राऊत बाबा त्या ठिकाणी सांगतात, ते म्हणतात 3 शब्द आहेत. पहिला आहे वहिनी, दुसरा आहे वाहनी आणि तिसरा आहे वहिनी. वहनी 3 शब्द आहेत. पहिला शब्द आहे तो म्हणजे वहनी. वहनी म्हणजे काय कोण सांगतं? जी एका तीरावरून दुसऱ्या तीरावर नेत असते तिला म्हणतात वहनी. दुसरा शब्द सांगितला तो म्हणजे वाहिनी. वाहिनी म्हणजे काय? दूरदर्शन माहिती का सगळ्यांना? दूरदर्शन वाहिनी. आणि तिसरा शब्द तो म्हणजे जी एका घराचे 2 घर करते ती कोण? लय माहिती तुम्हाला. ती कोण असती? वहिनी असती. लक्षात घ्या. विनोदाचा भाग सोडून द्या, पण यातून मला तुम्हाला काना मात्रा आणि वेलांटीचा फरक सांगायचा. मग नाथ महाराज काय येत आहेत? संत आहेत की जे भगवान परमात्म्याला मागतायत. पण कुणासाठी मागतायत? तुम्हासाठी मागतायत. का? तर आपल्याला कळावं की देवाला नेमकं काय मागायचं. कारण आपल्याला कळत नाही. 2 मित्र होते. एक मित्र असा होता की ज्याने गाडी घेतली की दुसरा विचार करायचा, येणे एक घेतली का मी किती घेणार? मी एक बंगला घेतला तर दुसरा किती घेणार? मी एक माईक घेतला तर दुसरा किती घेणार? मी माझं एकदा कपाळ फोडलं की दुसरा, एकदा उडी मारली विहिरीत की त्यांनी
असं आहे का? नाही. पण ते दोघं एवढे, काय सांगू आता, एवढे मित्र, पण असं झालं, एकाने विचार केला की मी भगवान शंकराची प्रार्थना करणार आणि भगवान शंकराच्या मंदिरात गेला. मंदिरात गेल्यानंतर भगवान शंकराची प्रार्थना करू लागला. भगवान शंकर दोघांनाही प्रसन्न झाले. हा गेलता म्हणून हाही आलता. दोघांनाही भगवंत प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर भगवंताने विचारलं, सांगा बाळांनो तुम्हाला काय पाहिजे? ज्यावेळेस असं विचारलं की तुम्हाला काय पाहिजे, याने विचार केला, मी एक बंगला मागितला की तू 2 मागन, मी एक गाडी मागितली की तू 2 मागन, मी एक माईक मागितला का तो 2 मागन, मी एक बायको मागितली की तो, मी 2 पोरं मागितलं तो किती मागन? हा, येते तुम्हाला बेरीज वाजवा. हो ना? याने विचार केला असं मागायचं नाही, त्याचा तोटा झाला पाहिजे असं, वा वा असं मागायचं. झालं, ठरलं यांचं दोघांचं. काय करावं, काय मागावं? हो म्हणला, मी जर म्हणलो देवा माझा एक डोळा जाऊ दे, याचे किती जाते? मी म्हणलं माझं एक नाक त्याचे किती जाते? मग इतके हुशार माणसं, आणि हो खरंच म्हणला देवा माझा एक डोळा फुटून जाऊ दे, म्हणजे त्याचे किती जाते? म्हणजे अशी मागावं का काही देवाला? आणि मागून फायदा आहे का? म्हणून जीवनात काय मागावं हे कळण्यासाठी संत तुम्हा आम्हाला उपदेश करत असतात. आणि उपदेश करताना ते मागणी मागतायत, पण त्यांच्या कृतीतून तुम्हा आम्हाला दाखवून देतायत की भगवंताला काय मागितलं पाहिजे. मग आता 3रा वर्ग आहे, नेमकं मागायचं कोणाला? कोणाला मागायचं? जो देऊ शकतो. भिकाऱ्याला जाऊन म्हटलं 10 रुपये देत देईन का? तेव्हा म्हणाल मग मी भिकारी कशाला झालो, आहे की नाही? भिकाऱ्याला मागून उपयोग नाही, जो देणार आहे त्याला मागितलं पाहिजे. मग कुणाला मागायचं? सांगितलं जातं, जंबू या द्वीपा माझी विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, तूच एक दुन शूरदाता, तूच एक दान शूरदाता, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, तूच एक दान शूरदाता, तूच एक दान शूरदाता, विटेवरी जाची पाऊले समान, पाऊले समान, 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 विटेवरी जाची, विटेवरी, विटेवरी, विटेवरी जाची पाऊले समान, तूच एक दान शूरदाता, तूच एक दान शूरदाता, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, तूच एक दान शूरदाता, तूच एक दान शूरदाता. तो भगवान परमात्मा काय आहे? तुम्हा आम्हाला देणार आहे, म्हणून त्याला मागा. आणि जे पाहिजे ते मिळणार कुठे? तिथंच मिळणार आहे, दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. भागवतात खूप सुंदर असं भजन सांगितलं जातं, सगळ्यांनी टाळी वाजवायची. काली कमली वाला मेरा यार रे, काली कमली वाला मेरा यार रे, मेरे मन का मोहन तू दिलदार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, काली कमली वाला मेरा यार रे, मेरे
देणार आहे त्याला मागा. कुणालाही काही मागून उपयोग नाही. नाहीतर लोक असे येतं हसून सगळं ऐकतात, रडून सगळं ऐकत आहेत आणि हसून लोकाला सांगत आहेत. म्हणून तसं काही तुम्ही करू नका. कुणाला मागायचं? जो तुम्हाला सोडणारा आहे त्याला मागा. मला एक सांगा, एका घरातली सासूबाई दुसऱ्या बाईला जाऊन सांगती माझी सून अशी आहे, माझी सून तशी आहे. आता तिची सून कशी आहे ही तुम्हाला मी सांगू का? बरं बिचारीने कोणाला सांगायचं सांगा बरं तिची सून कशी आहे? कारण तुम्हाला जे दुःख आहे तेच कुणाला आहे. आता ती सोडवणार आहे का तुमचं दुःख? आता ह्या एका खांबाला एक माणूस बांधला आणि ह्या एका खांबाला एक माणूस बांधला आणि दोघांनी म्हणायचं मला सोड. कोण कोणाला सोडेन? हात वर करून उत्तर द्या बरं. कुणीच कोणाला सोडू शकत नाही. म्हणून माता माऊल्यांनो, आमची सून लय तेल घालतील, लय शनबानी होती, ते असलं काही कुणाला जाऊन सांगू नका. होतं तुमच्या इकडं ना असं? आमच्या इकडं मेल्यावर जाळते, तुमच्या इकडं जिवंतच देतात. मेल्यावरच असते ना. हा म्हणजे सेम आहे हो की नाही? म्हणून मला तुम्हाला सांगायचं, या अभंगामध्ये नाथ महाराज मागणी मागतायत. कुणाला? देवाला. कोणत्या देवाला? जो तुम्हाला आम्हाला देणार आहे त्याला आधी शरण जावं लागतं, नंतर मागणी मागावी लागते. म्हणून एक सुंदर भजन सांगितलं जातं, म्हटलं जातं. मला वाटलं सफरचंद काश्मीरमध्ये पिकतं की काय, पण या माळावरती सफरचंद पिकवण्याचं काम खऱ्या अर्थाने श्री क्षेत्र चोंडी ग्रामस्थ, सर्वच नेते मंडळी, आपल्या सर्वांचे लाडके ज्येष्ठ नेते आदरणीय अण्णासाहेबजी डांगे पाटील यांच्या माध्यमातून आपलं गावाचा विकास झालेला आहे. त्यांच्याबरोबर सर्वच काम करणारे पुढारी नेते. जाणीवपूर्वक मी आता वेळ भरपूर झालेला आहे, कोणाचं नाव घेणार नाही. कारण माणूस म्हणतं माणसानं सोन्यासारखं असावं, पण सारखीच परिसराप्रमाणे सर्वच माणसं आहेत आणि वेळही भरपूर झालेला आहे. मला त्याची जाणीव आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे. आपण काही मान्यवरांचं काही येथे मनोगत व्यक्त होणार आहे. 2 मिनटं खाली बस बघतो, 2 मिनटं. मला जाणीव आहे वेळ झालेला आहे. आपल्या सर्वांच्या लाडक्या बाईही उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते आपल्याला काही चिठ्ठ्या काढायच्या आहेत. तत्पूर्वी अभिनव महाराज सोनवणे सरांना विनंती करतो पुढची रूपरेषा सांगावी.